वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहे फर्स्ट इयर डिप्लोमा ॲडमिशन 2024-25 कॅप 2चं शेड्यूल। बघा सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस फॉर द कॅप 2 याचा आपण शेड्यूल समजून घेऊ। ऑप्शन फॉर्म कधी फिलअप करायचा आहे, कॉलेजला व्हिजिट कधी करायचे, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहे। बघा असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। तसेच तुम्हाला डायरेक्टली माझ्याशी कम्युनिकेट करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक दिलेली आहे, त्या लिंक तुम्ही डायरेक्टली माझ्याशी कम्युनिकेट करू शकता। बघा आता कॅप 2चं शेड्यूल समजून घेऊ। बघा कॅप 1च्या अलॉटमेंटनंतर इथे ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन कन्फर्म केलेलं आहे त्यानंतर बघा इथे काय होईल, डिस्प्ले प्रोव्हिजनल व्हॅकन्सी सीट फॉर द कॅप 2। बघा ॲडमिशनच्या सीट व्हॅकंट राहिलेल्या आहेत किंवा जिथे विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं नाही किंवा जिथे विद्यार्थी बेटरमेंटला गेलेले असतील तशा इन्स्टिट्यूटमध्ये किती सीट व्हॅकंट राहिलेल्या आहेत ते डिस्प्ले तुमचं 7 ऑगस्ट 2024ला। बघा ही व्हॅकन्सी सीट बघूनच तुम्ही तिथे ऑप्शन फॉर्म फिलअप करा, कारण ज्या कुठल्या कॉलेजमध्ये तुम्हाला तिथे ॲडमिशन घ्यायचं आहे तिथे सीट व्हॅकंट आहे का नाही तुम्ही जरूर चेक करा, त्यानंतर तुम्ही तिथे ऑप्शन फॉर्म फिलअप करा। बघा डिस्प्ले प्रोव्हिजनल व्हॅकन्सी सीट फॉर द कॅप राऊंड 2 7 ऑगस्ट 2024। त्यानंतर बघा ऑनलाईन सबमिशन ऑफ ऑप्शन फॉर्म। बघा ऑनलाईन सबमिशन करायचे आणि तुम्हाला कन्फर्म करायचं ऑप्शन फॉर्मची डेट आहे 8 ऑगस्ट 2024 ते 12 ऑगस्ट 2024। त्यानंतर डिस्प्ले प्रोव्हिजनल अलॉटमेंट। बघा ऑप्शन फॉर्म कसा फिलअप करायचा, कसा कन्फर्म करायचा याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। म्हणजे कॅप 1चा मी व्हिडिओ बनवला होता, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। सेम प्रोसिजर आहे, सेम प्रोसिजर तुम्हाला इथे फॉलो करायची। 8 ऑगस्ट 2024 ते 12 ऑगस्ट 2024। त्यानंतर डिस्प्ले प्रोव्हिजनल अलॉटमेंट फॉर द कॅप 2। बघा तुमची अलॉटमेंट होईल ती किती तारखेला होईल, 14/8/2024ला, 14 ऑगस्ट 2024ला इन्स्टिट्यूटची अलॉटमेंट होईल। तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला त्यानुसार। त्यानंतर ॲक्सेप्टिंग ऑफर सीट अँड रिपोर्टेड टू अलॉटेड इन्स्टिट्यूट। बघा तुम्हाला जी सीट ऑफर झालेली आहे त्यामुळे तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे का परत तुम्हाला बेटरमेंटला जायचं आहे, इथे परत तो रूल लागू होतो। बघा कॅपचे रूल्स अँड रेग्युलेशन याच्यावरती सुद्धा मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा नक्की तुम्ही बघा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। तर तुम्हाला 1 नंबरचा ऑप्शन इथे अलॉट झाला, तिथे ॲडमिशन घेणं कंपल्सरी आहे। तुम्हाला अदर दॅन 1 प्रेफरन्स अलॉट झाला असेल तर तुम्हाला तिथे तुम्ही इथे बेटरमेंटला जाऊ शकता किंवा तुम्ही ती सीट सेल्फ रिस्क तिथे करू शकता। बघा अलॉटेड इन्स्टिट्यूटला व्हिजिट करायची आहे, मग तुमचं ॲडमिशन तिथे कन्फर्म करायचं आहे आणि ॲडमिशन कन्फर्मेशनचे तुम्हाला तिथे 1000 रुपीज तुम्हाला तिथे पे करायचे आहेत। बघा यामध्ये तुम्हाला काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि मी सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल। थँक्यू।